बेसिकली आज पुण्यात राहिलाय पण मराठवाड्यातून आहे. शेतकरी कुटुंबातून जन्म एका छपराच्या घरात होता आणि एज्युकेशन नंतर जेव्हा नर्सिंग केलं आणि जॉबला लागले तर मित्रांनो जो पेमेंट होता ना 1500 रुपयापासून चालू झालेली सॅलरी 35,000 गेलेली. पण सनी जेव्हा सुरुवात केलं तर मित्रांनो विश्वास नव्हता की या बिझनेसवर. पण सगळ्यात इथं मी काय पाहिलं होतं की डायसवर जेव्हा लोक बघितली तर ह्यांच्यात एक आग बघितली. ते माईक पकडू शकतात, ते कोड घालू शकतात आणि म्हटलं सविता तू कराय आणि सुरुवात झाली. मित्रांनो आज सनीज मध्ये टोटल इन्कम 6.5 कोटी आहे. 5 कार आहेत, बाहेर मर्सिडीज आहे गेल्या 4.5 वर्षापासून वापरली आणि घर आज 1 कोटीचं झालं. त्यानंतर बघितलं तर फॉरेन टूर 7-8 झाले. आणि मित्रांनो आज महिन्याचं इन्कम विश्वास बसत नाही. पहिलं जसं इन्कम वाढत गेलं तर चिमटा घ्यायचे स्वतःला की तुझंच इन्कम आहे का. तर 11 ते 12 लाख रुपये आज मंथली इन्कम मित्रांनो. पहिले जे 6 महिने ना म्हणजे एक दिवस आता आठवलं तर कधी कधी रडायला येतं. पहिले 6 महिने सुरुवात तर पहिलं तर लग्न नव्हतं तेव्हा झालं, अनमॅरिड होते आणि सपोर्ट म्हणजे घरातून नव्हता. कारण का आई वडील शेतकरी आणि त्यांना हे माहित नव्हतं की हे काय आहे. तर मी पुण्यात बिझनेस करायचे आणि ते गावी असायचे. पण ज्यावेळेस सुरुवात केल्यानंतर पहिले तर मैत्रिणी आईस्विनच्या होते तर माझी एक मैत्रीण म्हणजे पहिल्यापासून समाजकार्याची आवड, मैत्रिणीची आवड. तर मला स्वयंपाक पण करून ठेवायच्या ज्यावेळेस मी जॉब करायची. पण ज्यावेळेस हे सुरुवात केलं तर मी प्रोग्रामवरून आले तर ते म्हणे तू काय चालू केलं हे असं आणि तुला जर असलं करायचं बिलीव्ह नाही करणार. माझी जी क्लोज मैत्रीण आहे ना बिझनेस सुरू केला पहिलं तर 2 महिने बोलली नाही. त्यानंतर मित्रांनो प्रोग्राम दाखवला तरी स्टार्ट नाही केलं आणि मित्रांनो कार घेतल्यानंतर तिनं सुरुवात केली. सगळ्यात इम्पॉर्टंट आणखीन एक गोष्ट की भाऊ माझा एज्युकेशन जास्त त्यामुळे निगेटिव्ह तो होता. तर मी इकडे लेट आले किंवा कंटिन्यू बिझनेस किंवा सुट्ट्या काढून कधी कधी मी प्रोग्राम करायचे तर तो म्हणायचा की आई वडिला 1च 2 करून सांगायचे हे बघ आज लेट आली, बघ ही 11 वाजता आली, बघ ही 12 वाजता आली. आणि एक दिवस त्याला इतका राग आला की मी उशिरा गेले म्हणून त्याने दार उघडलं नाही. 3-4 मित्रांनो 3 वाजेपर्यंत दार वाजवलं. असे भयानक स्टोरी आहेत. त्यानंतर जसं मॅडम आता सुनीता मॅडम बोलल्या की कधी कधी पेट्रोल संपल्यावर 5-5 किलोमीटर 2 व्हीलर ढकललेली आम्ही. त्यानंतर जर बघितलं तर एक दिवस एवढं डेअरिंग केलं की स्कूटी घेतली मॅडमने आणि आम्ही म्हणजे पुण्यावरून बीडला 4ला निघालेलो आणि 8 वाजता पोहोचलेलो नॉन स्टॉप गाडी घेऊन. तेव्हा पेट्रोल पंपवाला कुठून आले की तुम्ही एवढे घाबरल्यात किंवा म्हणजे दमलेल्यासारखं वाटतंय. घाबरलो नव्हतो तर आम्ही सांगितलं पुण्यावरून. तो खालीच बसला म्हणजे एवढे डेअरिंग बस तुम्ही. तर मित्रांनो अशा पावलोपावली अडचणी आहेत. जसं मॅडमच्या भावाने अपमान केला, माझ्या भावाने अपमान केला. माझी बहीण तर अशी डेंजर होती सगळ्यात शेंडफळ की रात्री स्वयंपाक करायची स्वतःच खाऊन घ्यायची, मला काहीच ठेवायचं. आणि राहिलं तर पुण्यात मी आणलं होतं, एज्युकेशन पण करत होते. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो सुरुवातीला घरातून बहीण भाऊ आई वडील साथ नव्हती पण एक जिद्द असते माणसामध्ये. तर मी यात काय बघितलं होतं माहितीये की लेडीज वर्ग कमी होता सर आणि हॉस्पिटल फील्ड मध्ये पण आम्ही जसं केरळ स्टाफ त्यानंतर महाराष्ट्रीयन तर तिथं पण भांडणं सोडवायची. कारण केरळ मला थोडीफार जमत होती. एका ब्रदरनी शिव्या दिली त्या स्टाफला. तर मॅनेजमेंट पर्यंत गेले होते आणि तर मॅनेजमेंटने विचारलं तुम्हाला कशी शिव्या येतात. म्हणलं बघून बघून शिकले. तर मग त्यानंतर म्हणजे त्या स्टाफला काढून टाकलं. तर म्हणजे काय लोकांना जॉब लावणं त्यानंतर डेअरिंग करणं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ही पहिल्यापासून सवय होती. तसं या बिझनेस मध्ये आल्यानंतर पण सुरुवातीचा जो त्रास झाला तो भयानक झालेला आहे मित्रांनो. पण हा किती दिवस झाला माहितीये फक्त 5 ते 6 महिने. पण जसं पहिली येत नव्हती स्कूटी तरी घेतली, येत नव्हता लॅपटॉप चालवायला तरी घेतला. समजा सर पहिलं तर पंजाबी ड्रेस गावाकडे पण पहिली जीन्स घातली होती ना मात्र सगळ्यांना कळलं होतं की बहुतेक काहीतरी लपडे. आता हळूहळू बदल व्हायला लागला. म्हणजे लेडीज जर काय समजा साडी घालून नवीन या लगेच बघण्याचा दृष्टिकोन आजूबाजूचा काय होतो आता चालली कुठं काय चाललंय नेमकं. म्हणजे जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत मनामध्ये चलबिचल होती. तर मित्रांनो मैत्रिणी सगळे जेवढे पण तुम्ही बसलात सुरुवातीचे 3 ते 6 महिने डोक्यात एक वाक्य ठेवा सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. जर लोकांना आपण दुर्लक्ष ठेवलं कान बंद केलं तर आजची डायसवरची लोकांची अचिव्हमेंट ऐकताय ना ही अचिव्हमेंट तुमची होणार आहे. बरं घरातून मला फक्त विरोध नाही झाला मी करत राहिले ते विरोध करायचे मी करत राहायचे आणि जेवढे ते मला मागे ओढायचं ना तेवढं मी बिझनेसला पुढे खेचायचे. याचं कारण फक्त सरांचे विचार. लाईफ मध्ये गुरु पाहिजे. आणि मित्रांनो आज फक्त ते सपोर्ट नाही करत आज पूर्ण फॅमिली बिझनेस
कॉल येतोय की मामीच्या मामांचं मुलाचं लग्न ठरलंय आणि VIP म्हणून तुमची मर्सिडीज फक्त लग्नात पाहिजे. लक्षात येईल. तर एकच सांगेन, आज नाशिकमध्ये तुम्ही आम्ही आज तीन प्रोग्राम घेत आलोय. डोक्यात एकच आहे की आज मला सर पैसे कमवणं माझ्या लाईफमध्ये उद्देश नाही राहिला, पण 1-1 रुपयासाठी तरसलेले. मित्रांनो, कुणाला चहा पाजायचं तर 10 रुपये पॉकेटमध्ये नसायचे. म्हणजे एवढी भयानक स्टोरी आहे. करोडपती म्हणून भारतामध्ये, जसं की इंडियामध्ये कमी वेळात करोडपती एक लेडीज बनू शकते म्हणून अवॉर्ड पण भेटला. हे सगळं श्रेय, कार, घर, पैसा, ह्या सगळे श्रेय सरांना जातं. पण एकच सांगेन की आपल्याला मिळून क्रांती करायची आहे. सरांचे विचार इथून पुढे पैसे कमवण्याचा विचार नाहीये, पण इथून पुढे समाजामध्ये जे लोक त्रासात, दुःखात, अडचणीत आहे ना, त्यांना मदत करण्याचा नक्कीच सरांचे विचार, सरांच्या